निश्चितपणे या गोष्टीला कोणीच दुजोरा देणार नाही की मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं नाही. पण नाहीत म्हणजे मराठा फक्त एक जात दिसते बाहेरून, नाही का? ऍक्च्युली याच्यामध्ये दोन जाती आहेत, जरी दिसत नसल्या तरी. केली होती की एक प्रस्थापित मराठे आणि गरीब मराठे. या प्रस्थापित मराठ्यांनी गरीब मराठ्यांचा उपयोग फक्त जातीसाठी आणि राजकारणासाठी केला. त्यामुळे झालं असं की याच्यात जरी दिसायला एक जात दिसत असली तरी याच्यात दोन प्रवर्ग निर्माण झाले होते, एक प्रस्थापित मराठे आणि एक गरीब मराठे. शिक्षण संस्थेमध्ये किती मुलं फुकट शिकवले. तुम्ही तुमच्या साखर कारखान्यामध्ये किती मराठ्यांच्या पोरांना रोजगार दिला. इव्हन तुम्ही तुमच्या मुली किती गरीब मराठ्यांच्या घरी दिल्या. की प्रस्थापित मराठ्यांमुळं आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही. तीच कंडिशन आरक्षण मिळाल्याच्या नंतरही होणार आहे. म्हणजे न्यायालयात का टिकणार नाही, तर त्याचमुळे टिकणार नाही की प्रस्थापित मराठ्यांकडे 50 एकर, 100 एकर, 150 एकर जमीन आहेत. त्या एखाद्या साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, कोणीतरी आमदार आहे, कोणतरी खासदार आहे, मुख्यमंत्री आहेत. नमस्कार, जय शिवराय. आता जे प्रकरण चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाचं. आरक्षण हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे. फक्त महाराष्ट्रातलाच नाही तर पूर्ण देशभरातला. आणि प्रकर्षानं जे सदावर्ते असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील किंवा कोणीही असेल, अभ्यासपूर्ण भाषण असतील किंवा असेच केलेले टुक्कार भाषण असतील, त्याच्यात हमखास एक गोष्ट प्रत्येकाच्या तोंडून बोललं जातं की आजपर्यंत तुमची सत्ता होती, म्हणजे मराठ्यांची सत्ता होती, मग आजपर्यंत तुम्ही आरक्षण का घेतलं नाही. तुमचं म्हणजे 99% नाही, 100% नाही, 200% ही गोष्ट बरोबर आहे की आजपर्यंत मुख्यमंत्री हे मराठा होते, आताही आहेत, म्हणजे कालपर्यंत होते, नाही का, शिंदे साहेबांपर्यंत. त्याच्यात बहुधा जास्तीत जास्त मंत्री सुद्धा कोण होते तर मराठा होते. साखर कारखान्याचे चेअरमन कोण होते, तुमच्या म्हणण्यानुसार किंवा टीका होते त्यानुसारही की मराठाच होते. सरपंचापासून मुख्यमंत्र्यापर्यंत प्रत्येक जण मराठा होता. मग तुम्ही का नाही घेतलं आरक्षण, कोणाला मागताय आरक्षण. तर बघा, आरक्षणाची मारेकरी कोणी असेल तर ती कुठलीच जात नाहीये वेगळी, ती फक्त एकच जात आहे, ती म्हणजे मराठा. मराठ्यांमुळेच मराठ्यांना आरक्षण नाही भेटलं ही गोष्ट त्रिकलाबाधित सत्य आहे. आणि निश्चितपणे या गोष्टीला कोणीच दुजोरा देणार नाही की मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं नाही. पण याच्यामध्ये खूप मोठा पण आहे की मराठ्यांना आरक्षण न मिळू देण्यामागचे काही कारण आहेत. काही कारण आहेत म्हणजे मराठा फक्त एक जात दिसते बाहेरून, नाही का. ऍक्च्युली याच्यामध्ये दोन जाती आहेत, जरी दिसत नसल्या तरी. एक आहे प्रस्थापित मराठा आणि एक आहे गरीब मराठा. हे जे प्रस्थापित मराठे आहे, या गरीब मराठ्यात तुम्ही पूर्ण अनालिसिस करा की ज्याला 5 एकर, 7 एकर, 10 एकरच्या वर मराठे आहेत त्यांच्या अनालिसिस करा, आणि जे अल्पभूधारक मराठे आहेत त्यांचा अनालिसिस करा. यांना जे 5 एकर 10 एकरच्या वर मराठे म्हणजे ज्यांना जमिनी आहेत त्यांचा एक वेगळा प्रवर्ग आहे, त्यांचे एक वेगळा स्टँडर्ड आहे. आणि जे 10 एकरच्या खाली, 5 एकरच्या खाली आहेत त्यांचा एक वेगळा स्टँडर्ड आहे. म्हणजे मराठ्यात ही दुही निर्माण केल्या गेली. आता नाही ती, म्हणजे आता ती खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली दिसते, पण पूर्वीच्या काळी एक दुही निर्माण केल्या गेली होती की एक प्रस्थापित मराठे आणि गरीब मराठे. या प्रस्थापित मराठ्यांनी गरीब मराठ्यांचा उपयोग फक्त जातीसाठी आणि राजकारणासाठी केला. त्यामुळे झालं असं की याच्यात जरी दिसायला एक जात दिसत असली तरी याच्यात दोन प्रवर्ग निर्माण झाले होते, एक प्रस्थापित मराठे आणि एक गरीब मराठे. ज्याची 5 एकर जमीन होती, अल्पभूधारक शेतकरी होते, 2 एकर जमिनी होत्या, त्यांना 2 मुलं झाले, 1 एकर आल्या, अर्धा एकरवर आल्या. आणि जे प्रस्थापित मराठे होते त्यांच्यासाठी हा जो गरीब मराठा आहे, हा इतर जाती एवढाच. तर हा जो मराठा आहे, जो गरीब मराठा आहे, हा प्रस्थापित मराठ्यांसाठी त्याच लायकीचा होता ज्या लायकीचे इतर समाजाचे होते. त्याच्यामुळे असं मराठ्यांवर जर कोणी वर्चस्व निर्माण केलं असेल किंवा मराठ्यावर कोणी दबाव टाकला असेल तर तो मराठ्यांनीच टाकला, जे प्रस्थापित मराठे होते. जर कोणी म्हणत असेल की नाही आम्ही गरीब मराठ्यांसाठी काम करतो, तुम्ही किती खासदार आहेत, आमदार आहेत, तुम्ही गरीब मराठ्यांसाठी किती गाड्या दिल्या आंदोलनाला जायला किंवा किती काय दिलं, यापेक्षा तुम्ही गरीब मराठ्यांच्या तुमच्या काय म्हणते शिक्षण संस्थेमध्ये
किती मुलं फुकट शिकवले. तुम्ही तुमच्या साखर कारखान्यामध्ये किती मराठ्यांच्या पोरांना रोजगार दिला. इव्हन तुम्ही तुमच्या मुली किती गरीब मराठ्यांच्या घरी दिल्या, याचा अनालिसिस झाला पाहिजे. त्याच्यामुळं मराठ्यांचा जर कोणी आरक्षण दाबलेलं असेल, कोणामुळे मिळालं नसेल आजपर्यंत, तर मराठ्यांमुळेच नाही मिळालं, ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. आता दुसऱ्या गोष्टीकडे येऊ आपण, की मराठ्यांना सेपरेट आरक्षण पाहिजे, जे आता मिळालेलं आहे एसीबीसी मधून की ओबीसीतून पाहिजे. तर निश्चितच सेपरेट आरक्षण मिळायला हवं, याच्यात काही दुमत नाहीये. पण जसं मी अगोदर बोललो, की प्रस्थापित मराठ्यांमुळं आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही. तीच कंडिशन आरक्षण मिळाल्याच्या नंतरही होणार आहे. म्हणजे न्यायालयात का टिकणार नाही, तर त्याचमुळे टिकणार नाही, की प्रस्थापित मराठ्यांकडे 50 एकर, 100 एकर, 150 एकर जमिनी आहेत. त्या एखाद्या साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. कोणीतरी आमदार आहे, कोणीतरी खासदार आहे, मुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत. हे कोण आहेत? तर ते प्रस्थापित मराठे आहेत. त्यांच्यामुळेच हे आरक्षण पुन्हा एकदा न्यायालयात टिकणार नाही, ही त्रिकालाबाधित सत्य आहे. मिळालं आरक्षण 10% आहे, त्याच्यात काही दुमत नाही. मराठा आरक्षण आहे, सेपरेट मिळायलाच पाहिजे होतं. पण ही प्रॉब्लेम आहे, की हे जे प्रस्थापित मराठे आहे, ज्यांनी आजपर्यंत या गरीब मराठ्यांना वर येऊ देण्याचं काम केलं नाही, त्याच मराठ्यांमुळे पुन्हा हे आरक्षण जाणार आहे. त्याच्यामुळं जर आरक्षण ओबीसीतून मिळालं, तर ते एकदम बेस्ट राहील. आज ओबीसी मध्ये साधारणतः 346 जाती आहेत. 346 कास्ट आहेत ओबीसी मध्ये, बरोबर आहे. फक्त एक जात जर गेली त्याच्यात, तर 347 होती, बरोबर आहे. पण जेव्हा केव्हा आता आरक्षण आहे 19% ओबीसींना, पण जेव्हा केव्हा एखाद्या कास्टला आरक्षण देण्याचा प्रश्न येतो, तर किमान ते त्या एकूण जी गणना आहे, त्यांची एकूण जेवढी आहे त्याच्या 50% पर्यंत आरक्षण दिलं जाऊ शकते. म्हणजे जर ओबीसी आता 20-40% आहे, तर तो ओबीसीचा जर आरक्षण 10%च्यात, म्हणजे समजा जो मराठा समाज 20%च पकडू आपण, 30% पर्यंत आहे असं, ठीक आहे. 32%, 34%, 35% जे काही आहे, तर आपण पकडू एक 20%. 20% मराठा समाज पकडला म्हणजे ओबीसीचं आरक्षण ऑटोमॅटिक 10% वाढणार आहे. त्याच्यामुळे जसं आता एनटीसी आहे, एनटीडी आहे, जसं आता एनटी मध्ये वेगवेगळे प्रवर्ग केलेले आहेत. एनटीबी मध्ये 2.5% आरक्षण आहे एनटी बी मध्ये. एनटीसी म्हणजे 3.5% आहे आणि एनटीडी मध्ये 2% आहे. तसंच ओबीसी ए, ओबीसी बी करता येईल. म्हणजे ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता ओबीसी बांधवांचंही आरक्षण टिकून राहील. जेवढं तुमचं 19-20% आहे तेवढं 19% आणि ओबीसी मध्येच 10%. कारण ओबीसीची ज्यावेळेस जनगणना होईल त्यावेळेस जर मराठा समाज त्याच्यात ऍड केला, तर ऑब्व्हियसली त्याची जनगणना होईल, वेगळा प्रवर्ग तयार होईल आणि ओबीसीचं आरक्षण वाढवलं जाईल. त्याच्यामुळं ओबीसी बांधवांनी घाबरून जाण्याची गरज नाहीये, की जर आरक्षणावर केलं तर आमच्या याच्यात अतिक्रमण होईल वगैरे. असं काही नाही होणार. कारण तो एक संवैधानिक ढाचा आहे, की तुमचं ऑटोमॅटिक आरक्षण वाढणार आहे. जर एखादी जात वाढली, त्याची जर गणना वाढली. फक्त जनगणना जातीनुसार झाली पाहिजे त्यानंतर. ही गोष्ट आपल्याला लावून धरायची आहे आणि त्यानंतर ऑटोमॅटिक आपलं आरक्षणही वाढेल आणि ओबीसीचा प्रवर्गही वाढेल. त्याच्यामुळं एसीबीसी आरक्षण का नकोय? ईडब्ल्यूएस आरक्षण जर मिळालं मराठ्यांना, त्याच्यात समाविष्ट झाले, तर याचा फायदा सर्वांनाच मिळेल असं होणार नाही. ईडब्ल्यूएस आरक्षणातही काही दुमत नाहीये, पण ते जनरल सारखंच होऊन जाईल. म्हणून ओबीसी मधून चांगलं राहील. ईडब्ल्यूएस मधून आता तुम्हाला माहित आहे, की जेव्हा ईडब्ल्यूएस मधून मराठी निघून गेले, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात ईडब्ल्यूएस मध्ये कोण राहिलं? मग ब्राह्मण राहिले, त्याच्यानंतर राजपूत, मुस्लिम बांधव. तर खूप मोठ्या प्रमाणात आमचे मुस्लिम बांधवही त्या ईडब्ल्यूएसचा आरक्षणाचा फायदा घेतात. तर हे खूप मोठं म्हणजे एक हे होईल, की जर ओबीसी मध्ये आरक्षण घेऊन जर नंतर जनगणना झाली म्हणजे जातनिहाय, तर त्यावेळेस ओबीसींना खूप मोठा फायदा होईल आणि ओबीसीचं आरक्षण हे वाढेल, जे 50%च्या वरची मर्यादा ओलांडण्यास सक्षम असेल. म्हणून ओबीसीतून आरक्षण पाहिजे. दुसरी गोष्ट, आता काही जणांनी म्हटलं, की जरांगे पाटलांना जे निवडणुका आल्या, की का ते हे करतात, जे तुम्ही गरीब मराठ्यांना फसवत आहे वगैरे. तर असं काही नाहीये. गरीब, मी जसं अगोदर बोललो, की प्रस्थापित मराठे आणि गरीब मराठे हे दोन एकाच, म्हणजे दिसत असलं जरी डोळ्यांनी एकच मराठा आहे, तरी तो एक मराठा नाहीये. ज्यांनी झळा सोसलेल्या आहेत, ज्यांनी खूप सहन केलेलं आहे, त्या मराठ्याला कोणाला तरी जाऊन भेटा, की या प्रस्थापित मराठ्यांमुळं तुझी दोन्ही टिचरावर फाटलेली खाकीची पॅन्ट घालून जेव्हा तुला शाळेत जायला लागायचं,
तेव्हाची परिस्थिती विचारा, जेव्हा सगळ्या मुलांना पुस्तकं भेटायचे, पण तू मराठा आहेस म्हणून तुला पुस्तके नाही भेटायची. त्याला विचारा की त्याला काय झळा लागलेला आहे. त्यामुळं आरक्षण हे मिळालं पाहिजे, यात काही दुमत नाहीये. आणि एस-सी-बी-सी मधून जर मिळालं तर ते निश्चितच चांगलं आहे, त्याच्यात काहीच दुमत नाहीये. पण हे एस-सी-बी-सी मधलं सेपरेट आरक्षण हे या प्रस्तावित मराठ्यांमुळे टिकणारं नाहीये. त्याच्यामुळं मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे. धन्यवाद.